बरेच पर्यटक येत असतात। कास पठार हे साधारणतः 1790 हेक्टर परिसरामध्ये विस्तारलेले आहे। या पठारावर 850 पेक्षा जास्त फुलांच्या प्रजाती आढळून येतात। महाराष्ट्राच्या 7 आश्चर्यामध्ये कास पठाराची निवड केलेली आहे। मागच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे कास पठार हे पर्यटन स्थळ बंद ठेवले होते, परंतु यावर्षी ऑगस्टपासून कास पठारावर पर्यटकांना जाण्यासाठी अनुमती दिलेली आहे। कास पठाराबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांची एक वेबसाईट देखील आहे, www.kas.ind.in या वेबसाईटला तुम्ही भेट देखील देऊ शकता। कास पठाराला भेट देण्यासाठी आपल्याकडून 100 रुपये एवढी फी आकारली जाते। कास पठाराच्या पायथ्याशी वाहन उभे करून पुढे कास पठारापर्यंत पोहोचण्यासाठी मिनी बसची व्यवस्था देखील केलेली आहे। या मिनी बस पर्यटकांच्या येण्या जाण्याच्या व्यवस्थेसाठी असतात। या व्यतिरिक्त कास पठारावर आपल्याला एकयूव धबधबा, घाटाई देवी मंदिर, नवरा नवरीचा डोंगर, सह्याद्रीनगर पवनचक्की प्रकल्प, कास तलाव, वजराई धबधबा अशा अनेक पर्यटन स्थळांना भेट देता येईल। कास पठार हे ठिकाण पुण्यापासून 108